राम राम मंडळी, प्रीतीज 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर आता आपण आलो आहोत दिंडीगड येथे. दिंडीगड आहे भिवंडीला आणि इथे खरंच तुम्ही एकट्याने जाऊ नका. तो एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे कळेलच का एकट्याने जाऊ नका. तर सकाळचे वाजले आहेत 6. चला मग निघू. चला, गुड मॉर्निंग झालेली आहे. चला आता निघालो. तर आता आपण पोचलो स्टेशनला आणि आता आपल्याला 6:30ची डहाणू पनवेल मेमो आहे. तिथून जाऊन आपल्याला भिवंडीला उतरायचं आहे. चला, आपल्याला सकाळची मेमो भेटलेली आहे. रिचेस झालेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत भिवंडी रोड या स्टेशनवर. ही आहे मेमो. अजून आहे नवीन ट्रॅक चालू होतं वाटतं. चला, सूर्यदेवतेचं आगमन झालेलं आहे. आपण आलो आहोत भिवंडी रेल्वे स्टेशनवर. तर इथे काहीच ट्रान्सपोर्टची सेवा नाही आहे. तर तुम्ही इथे उतरल्यानंतर तुम्ही रॅपिडो करा, सगळ्यात बेस्ट आहे, किंवा ओला. रॅपिडो किंवा ओलाने तुम्ही दिंडीगडला पोचू शकता. बघूया, आता वेट करते मी. ते खुर्ची भेटली आहे मला स्टेशनला. हे स्टेशन आहे समोर आणि ते खुर्ची भेटली, जरा बसली आहे थोडा वेळ. बघूया आता किती वेळ लागतोय. रॅपिडो बुक केली आहे त्याला. इथून 122 आहे रॅपिडोचे आणि ओलाचे 144. पण ओला खूप वेट करायला लावतो आहे, त्याच्यामुळे मी ओला कॅन्सल करून रॅपिडो बुक केली आहे. बघूया किती वेळात येते. तर सकाळी आपण काहीच नाश्ता नाही केला आहे, तर आपण नाश्त्यासाठी आता बघूया कुठे आहे इथे नाश्ता. कारण तिथे स्टेशनला काहीच दुकानं नाही आहेत. तर बघूया पुढे काय नाश्ता भेटतो आहे का, आणि मग आपण गडावर जाऊन आय थिंक पार्सलच घेऊया, जेणेकरून गडावर जाऊन बसून खाऊ आणि मग पुढे बघूया कसा प्रवास तो. दिंडीगड भिवंडी हे एक ऐतिहासिक ठिकाण असून तेथे प्राचीन शिवमंदिर आहे, जे डोंगरावर वसलेलं आहे आणि त्याला गड म्हटले जाते. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित मंदिराचा उल्लेख आढळतो. विरारमधील जीवदानी मंदिर हे सर्वात फेमस असं मंदिर आहे. तर हे मंदिर समुद्र सपाटीपासून जवळजवळ 1400 फूट उंचीवर आहे. तर जिथे आता आपण चाललो आहोत भिवंडी जवळील दिंडीगड हे जवळजवळ जमिनीपासून 2500 फूट उंचीवर आहे. म्हणजे जवळजवळ डबल आहे जीवदानी मंदिराच्या. त्याच्यामुळे चला बघूया. आता आपल्याला इथून ठाणे आणि भिवंडी शहराचं विस्तृत दर्शनसुद्धा होणार आहे. तर या प्रवासात एक आव्हानात्मक अशी आपण चढाई करणार आहोत, ज्यामध्ये पायऱ्या आणि पायवाटा देखील आहेत. चला बघूया. सकाळ असल्यामुळे खूप थंडी आहे. भिवंडी येथील सोनाळे जवळील गावात एक शेतकरी राहत होता. तो भगवान शंकर देवाचा भक्त होता. एकदा त्याला प्रभू शंकर भगवानांचे स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये शंकराने त्याला सांगितले की एका भल्या मोठ्या जंगलामध्ये ढिगाऱ्याखाली मी आहे आणि त्या जागेची एक नजर दिली. त्याने मला सांगितले की माझ्यावर एक मोठा दगड आहे, कृपा करून मला मदत कर आणि मला त्यापासून मुक्त कर. तो झोपेतून एका झटक्यात जागा झाला आणि आपल्या पत्नीबरोबर त्याच्या स्वप्नाबद्दल त्याने चर्चा केली. त्याच्या पत्नीने उत्तर दिले की ही कहाणी खरी असू शकते. तो गावाकडे गेला. गावकऱ्यांना आपल्या स्वप्नाबद्दल सर्व सांगितलं. खूप चर्चा केली, पण गावकऱ्यांनी त्याच्या स्वप्नाची थट्टाच केली. त्याने त्याला मराठीत सांगितले, असे सर्वांचं स्वप्न जर शिवशंभू आले असते तर बघाय नको,
त्याने घरी जाऊन आपल्या बायकोला सांगितले की बायको म्हणायला लागली की सोडा हे स्वप्न, आणि सर्व स्वप्न सत्यात काही उतरत नाही असं ती म्हणू लागली. असेच काही दिवस जाऊ लागले आणि रोज त्या शेतकऱ्याला तेच स्वप्न परत परत पडू लागलं. एके दिवशी स्वप्नात तो शेतकरी भगवान शिव यांच्याशी बोलला, आज मी त्या ठिकाणी जाईन आणि माझे सर्व प्रयत्न करून तुला शोधून काढेन. जर हे स्वप्न खरे असेल तर तुम्ही भगवान शिव तेथे मला भेटाल, आणि हे फक्त स्वप्न असेल तर तुम्ही येणार नाही पुन्हा पुन्हा माझ्या स्वप्नामध्ये. तर आता आपण गेटपाशी आलो आहोत दिंडीगडाच्या. चला आता आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे. हा दिंडीगड आपल्याला खूप लांबपासून म्हणजे स्टेशनपासून सुद्धा दिसायला सुरुवात होते. हो बघूया, इथून तर खूप चढण वर वाटतंय. बघूया किती चढायला जमतंय आपल्याला. मी असं ऐकलंय की अर्ध्या वाटेपर्यंत गाडी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जाते. बघूया कुठपर्यंत जाते आता आपल्याला. मगाशी आपण एक गेट पार केला, आता आपण आलो आहोत दुसऱ्या गेटपाशी. हे पाहू शकता, आता हा दुसरा गेट आहे, पण इथून सुद्धा वरती जाण्यासाठी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी चांगला रस्ता आहे. बघूया कितपर्यंत आपण वर जातो आहे आणि तिथून आपल्याला कुठून चालत जावं लागणार आहे ते बघूया. तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या आणि मी मगाशी अर्धवट ठेवलेली जी कहाणी आहे ती तुम्हाला पुढे सांगते. तर जसं ग्रामस्थांचं सांगणं होतं की तुम्ही असं स्वप्नांवर विश्वास ठेवू नका, तर शेतकरी पुन्हा झोपेत जातो आणि त्याला सतत तेच स्वप्न त्याला दिसत राहतं. एके दिवशी स्वप्नामध्ये तो शेतकरी भगवान शिवांना बोलतो, मी त्या ठिकाणी जाईन, माझे सर्व प्रयत्न देखील करेन, तुम्हाला शोधून काढेन, आणि जर स्वप्न खरे असेल तर तुम्ही मला तेथे भेटाल, आणि हे स्वप्न जर खोटे असेल तर तुम्ही पुन्हा माझ्या स्वप्नात येणार नाही. पुढल्या दिवशी सकाळी शेतकरी आपल्या पत्नीसह जंगलात जातो. तिथून तो शिवाने जी जागा त्याला सांगितलेली असते तिथे तो जातो. तिथल्या जंगलातल्या सर्व कोरड्या झुडपांना तो तोडण्यास सुरुवात करतो. पण खूप वेळ होतो तरी पण त्याला काही भगवान शिव सापडत नाही. पण थोड्या वेळात शेतकऱ्याला मंदिराची आजूबाजूची भिंत मिळते आणि तो खूप खुश होतो आणि भगवान शिवांच्या नावाने ओरडू लागतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ती भिंत दिसल्यावर शेतकऱ्याने धावत जाऊन गावकऱ्यांना बोलवून आणून त्यानंतर आजूबाजूची भिंत दाखवली. ग्रामस्थ देखील थक्क झाले. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विश्वास न ठेवल्याबद्दल माफी देखील मागितली व ती पूर्ण मंदिर शोधण्यासाठी आता ते त्याला मदत करू लागले. जंगलात त्यांना एक भला मोठा दगड सापडला. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते, तर त्यांनी शेतकऱ्याला विचारले. स्वप्नात त्याने भगवान शंकरांवर एक मोठा दगड असल्याचे पाहिले होते, म्हणून गावकऱ्यांनी असा अंदाज लावला की मोठ्या दगडाखाली भगवान शिवशंकर असू शकतात. प्रत्येकाने तो विशाल खडक हलविण्यास सुरुवात केली, पण ते काही शक्य झाले नाही. मग त्यांनी त्या विशाल खडकाला हलवण्यासाठी मोठ्या क्रेनची व्यवस्था केली आणि ते शक्य झाले. खडक हलवल्यानंतर त्यांना शिवलिंग आढळले, जे गावकऱ्यांसाठी खूप धक्कादायक होते. त्यांनी शिवलिंगाच्या सभोवतालची साफसफाई करण्यास सुरुवात केली. सभोवतालची माती खोदली आणि गावकऱ्यांना जमिनीखाली संपूर्ण मंदिर मिळाले. हा एक चमत्कार होता आणि शेतकऱ्याचे स्वप्न सत्यात उतरले होते. आजपर्यंत या मंदिराचे आधुनिकीकरण झालेले नाही किंवा गावकऱ्यांनी मंदिर बांधलेले देखील नाही. इथे आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे माती खूप भुसभुशीत झाली आहे आणि आपण इथे आता बाईकवरून पडलेलो आहोत. सो इथे गाडी चालवताना खूप सावधानगिरी बाळगा, कारण की काही ठिकाणी प्लेन रोड आहे तर काही ठिकाणी पूर्णपणे वाळू आहे. तर हा माझा पहिला अनुभव आला की मी बाईकवरून पडली. तर ते पण खूप घाबरले होते रॅपिडोवाले, पण मी स्वतः गाडी चालवते त्याच्यामुळे मी समजू शकते की ती माती खूप भुसभुशीत असल्यामुळे आम्ही डायरेक्ट पडलो खाली. मी कशी हाईटने उंच असल्यामुळे लगेच पाय टेकवला, पण माझ्या पायाला थोडीशी दुखापत झाली आहे, पण तरी पण मी प्रयत्न करणार आहे चढण्याचा. तर बघूया आता कुठपर्यंत जातो आहोत. तर चला जाऊया पुढे. आपला प्रवास काही मला थांबवायचा नाही आहे. पुढे जरा रस्ता चांगला आहे, सो
त्यांनी परत गाडी स्टार्ट केली आहे. त्यांना मी सांगितलं की पुढे जर रस्ता परत खराब असेल तर तुम्ही मला 2 मिनटं उतरवा, मी चालत जाईन तोपर्यंत पुढे, आणि मग तुम्ही आपण तसे पोचूयावर आपण, नाहीतर परत ॲक्सिडेंट झालं तर परत घरी जाण्याची नौबत येऊ शकते. इतक्या लांब आल्यावर मला परत मागे फिरायचं नव्हतं. सो त्यांनी कंटिन्यू केलं आणि मला जिथपर्यंत ही गाडीचा रस्ता जातो आहे तिथपर्यंत त्यांनी मला सोडलं. या मंदिरातून मी आता खाली उतरणार आहे ना, तेव्हा ते सर्वात जास्त भयानक अनुभव येणार आहेत, जे तुमच्याबरोबर मी शेअर करू इच्छिते. तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. आता आपण अर्ध अंतर तरी कापून आलेलो आहोत वरपर्यंत. तर मग तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला कळलंच असेल. इथे खूप सारे लोक आली होती ऑलरेडी, 4 व्हीलर 2 व्हीलरच्या गाड्या भरपूर जणांच्या आल्या होत्या. की मी एकटीच होती असं नाही, पण प्रत्येकजण कसे जोडीने किंवा ग्रुपनेच आले होते. जास्त करून मी एकटीच होती, त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती एकटी असल्यामुळे. तर इथे मी एक वाघाचा सुद्धा बोर्ड वाचला, त्याच्यामुळे जरा माझी अजूनच वाट लागली होती. बघूया अजून काय काय फेस करायला लागणार आहे. लोक एवढे पर्यटक येतात तिथे, रस्ता का नाही बनवत एवढा. एवढं चढणं भारी पडलं असतं. हां, थोड्या वेळामध्ये म्हणजे माझं शूट झालं की झालं, मग निघाली मी. परत मला एक तर लोणावळ्याला जायचं आहे, मला दिवसभर फिरायचंच आहे मेन. लोणावळ्यावरून आता ते प्राचीन मंदिर आहे ना, तिकडे एक जायचं. रस्ते बाबा, बारिश के पहले आया था, मार्च में आया था मैं. हाँ, रास्ता सही था. हाँ, बारिश में रास्ता खराब हुआ था. वहाँ मिट्टी थी ना, मिट्टी की वजह से गाड़ी स्लिप हो जाती है ना. तो मिट्टी होता ना. हाँ, बहुत कॉन्फिडेंट नहीं थे ना, तो मेरे को उतारते थे तो भी चल जाता था. मैं थोड़ा चल जाती थी. मैं थोड़ा डर गई थी वहाँ पे, बहुत डर गई थी, गिर गई वो. लगा तो नहीं ना आपको? हाँ, लगा मेरे को, पैर में लगा. ज़्यादा लगा? ऐसा ये थाई पे लगा है थोड़ा जोर से, गाड़ी लगा है. समझ नहीं पाया उधर. हाँ, नहीं कभी कभी रहते हैं ना तो आप उतार दो ऐसे पैसेंजर को, तो कुछ नहीं ऐसा. तो क्या होता है, कभी अकेले ले जा सकते हैं, और पीछे कोई रहेगा ना तो कभी कभी ऐसा हो जाता है. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता खूप घनदाट असं जंगल आहे. आणि आता आपण 1-2 मिनिटात पोचूच. आता बहुतेक वर आलेलो आहोत आपण. हे बघा समोर गेट दिसत असेल. हां, तर इथून आपल्याला पायी जायचं आहे. करून आलेली नाही, त्यामुळे हा माझा चालला आहे नाश्ता. नाश्ता करूया चला. या नाश्ता करा. प्रकारे माझा नाश्ता झालेला आहे, पण पाहू शकता इथे काही कचरा आहे. तर प्लीज आल तर कचरा करू नका, आपला कचरा स्वतः सोबत न्या. तुम्ही कुठे पण येत असाल ना तर तिथे कचरा करू नका, कारण की तिथे जनावरं वगैरे राहतात आणि त्यांना आपल्यामुळे त्रास नको. त्याच्यामुळे जिथे पण जाल तिथे आपला कचरा कधीच करू नका. तो आपल्या पिशवीत भरा आणि आपल्यासोबत घेऊन या घरी. नाहीतर एखाद्या ठिकाणी डस्टबिन दिसला तर तिथे नक्कीच टाका. चला आता आपण सुरुवात करूया. आपला नाश्ता झालेला आहे. चला, पोट फुल झाल्यानंतर चढायची मजा. माझ्याबरोबर इथे अजून 2-3 कपल्स वगैरे आहेत आणि अजून आहेत थोडी मंडळी आहेत, पण ती पुढे आहेत. आता इथे बघू शकता इथे कोणीच नाही आहे. अगदी रस्ता खाली आहे पूर्णपणे. आपण एकटेच चढाई करणार आहोत. बघा पूर्ण सुनसान एरिया आहे. आणि हे आहे दिंडेश्वर महादेव मंदिर.
चला आता इथून केवढं दूर आहे बघूया. सकाळची चढाई असल्यामुळे थंडावा आहे. सकाळचं चढत असल्यामुळे ना थोडं थंड आहे वातावरण, गार आहे. होपसो थकवा लागणार नाही. भरपूर आपण ऑलरेडी बाईकने कवर केलेलं आहे. येताना बाईक एका ठिकाणी स्लिप पण झाली. बिचारा रायडर घाबरला होता. माझ्यापेक्षा जास्त तोच घाबरला. चला बघूया. एकदम चढण आहे. पाय पूर्ण असा होतो, एवढं चढण आहे ते. बघूया किती वेळ लागतोय. तर हा तो बोर्ड ज्याला बघून माझी एकदम वाट लागलेली आहे. श्री स्वामी समर्थ रक्षण करा. मगाशी आपल्याबरोबर आलेली माणसं आपल्याला रस्त्यात भेटत आहेत का ते बघूया. कारण की माझा पटपट चढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे मला लागलेला आहे भरपूर सारा दम. स्वामींचं नाव घेत चाललेलो आहोत आपण. एक छान व्यक्ती भेटली होती, ते गेलेत आता इथे. ते म्हणाले तुमची जी काही इच्छा असेल ती लवकर पूर्ण हो. म्हणतात ना स्वामी, जेव्हा भीती वाटत असते तर स्वामींचं नाव घेतलं तर ते आपल्यासाठी हजर होतात. आणि मी नाव घेतलं आणि ती व्यक्ती हजर झाली. आता हा स्वामींचा चमत्कार समजावं की काय माहीत नाही, पण त्या माणसामुळे मला खूप आधार भेटला. स्वामी तुम्ही खरंच पाठीशी उभे आहात. आज अक्षरशः प्रत्यय आला आणि त्यामुळे माझ्या मनात थोडीशी ही अशी मी एकटी आली आहे ना, त्याची जरा भीती नष्ट झाली. श्री स्वामी समर्थ. हा दिंडीगडचा जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता, अगदी वेगळाच मार्ग आहे. त्याच्या पहिल्या सुरुवातीला पायऱ्या होत्या आणि काही काही ठिकाणी दगडी मार्ग आहे आणि अगदी वाकडा तिकडा तुमचा पाय पडू शकतो असा तो मार्ग आहे. मध्ये मध्ये तुम्हाला पायऱ्या भेटेल, पण मध्ये मध्ये पूर्ण दगडी वगैरे आहेत, पाय स्लिप होऊ शकतो. बघूया आता किती वेळात आपण जाऊन पोचतोय. आजूबाजूला खूप घनदाट असं जंगल आहे, त्याच्यामुळे काही समोर येऊ दे नको याची सारखी मागे वळून पुढे चालत असताना मी सारखी बघते आहे की बाबा पुढ्यात काही येऊ दे नको. स्वामींचं नाव घेत चाललेली आहे मी. बघूया आता एवढ्या वर आपण आलेलो आहोत. थोडं थोडं धुक्कट दिसतंय कारण की खूप सारा धुकं आहे आणि इथे खूप सारा गारवा देखील आहे. आणि हे बघा बाजूला कसं आहे, अगदी खाली खोलगट आहे, अगदी जंगल जंगल सगळीकडे पाहाल तिथे जंगल आहे नुसतं. खूप घनदाट असं जंगल आहे. हे बघा वरून पण हा नजारा आहे, छान असा नजारा दिसतोय. खूप धुकं पडलंय त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. हे असा नजारा बघितल्यावर खूप छान असं वाटतंय. आता थोडंसंच बाकी आहे आपलं. आणि मगाशी जी जॉगिंगसाठी मुलं आली होती ती आता आपल्याला दिसलेली आहेत, त्याच्यामुळे थोडंसं अजून भीती कमी होत चाललेली आहे माझी. पण तरी पण देखील आता उतरतानाचं टेन्शन आहे सर्वात मोठं. आता थोड्या वेळातच पोचू आपण वर. पाहू शकता मंदिर दिसतं आहे आपल्याला आणि हा असा मार्ग आहे अगदी वाकडा तिकडा. अगदी जीवदानी चढल्याचा फील आला मला. थोडंसं बसली आहे, पाणी पिऊया आणि पुढचा प्रवासाला सुरुवात करूया. सोलो ट्रॅव्हल असण्याचा कधी कधी फायदाही होतो तर कधी कधी नुकसानही.
पण आज माझं खऱ्या अर्थाने नुकसान थोडंफार झालं आहे आणि नाही झालं आहे हे तुम्हीच डिसाईड करा, की आता जातानाचा अनुभव सर्वात महत्त्वाचा तो बाकी आहे. आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. आता तुम्हाला थांबा, मी कॅमेरा थोडा फिरवून दाखवते आपण कितपर्यंत आलेलो आहोत आणि समोर तुम्हाला मंदिर आता दिसतच असेल. थांबा, मी कॅमेरा फिरवते आणि तुम्हाला दाखवते. विरारचं जीवदानी मंदिर तुम्ही मगाशीच माझ्या तोंडून ऐकलं की ते 1400 फूट उंचीवर आहे. दिंडीगड आहे 2500 फुटावर आणि गिरनार पर्वत जो गुजरातला आहे तो आहे 3666 फुटावर. आता तुम्ही समजू शकता की मी किती उंचीवर आलेले आहे. आपण आलो आहोत 2500 फुटावर आणि हे असं मंदिर आहे. त्याचं हळूहळू नूतनीकरण करणार आहेत. फायनली चढली, पण लिटरली विरारच्या जीवदानी मंदिरपेक्षा पण खूप उंच आहे. पण अर्धवट बाईक येते आणि तिथून जवळजवळ 200-300 मीटर आहे जे तुम्हाला चढावं लागतं. थोडीशी चढण भयंकर आहे. फक्त आता आपण मूळ मंदिरात आधी जाणार आहोत आणि मग वरतून सुद्धा तुम्हाला पूर्ण ना नजारा बघणार आहोत. या मंदिराच्या वर सुद्धा कळसावर सुद्धा जाता येतं वरती. तर आधी आपण मूळ मंदिराचं दर्शन घेऊया आणि इथे काही लिहिलेली माहिती सुद्धा आहे ती सुद्धा बघूया आपण. चला. वर जाऊन येऊया. आलो मी. छत्रपती शिवरायांच्या आणि साधुसंतांच्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा म्हटले की निसर्गाची दोन्ही हातांनी उधळण. त्यातल्या त्यात भिवंडी तालुक्यात एका बाजूला ग्रामीण भागातील भातशेती आणि एका बाजूला खारसल कांदळवन प्रदेश. हिरवळीने अगदी न्हाऊन निघालेल्या
अशा ह्या भिवंडी तालुक्यातील सोनाले पोगाव तेथील दिंडीगड म्हणजे निसर्गप्रेमी आणि शिवभक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दिंडेश्वर गडाची महती पोचली आहे. मोठ्या प्रमाणात येथे श्रावणी सोमवार भक्तांची गर्दी असते. आताच्या लॉकडाऊनमध्ये भक्तगणांची संख्या जी आहे ती कमी असली तरी निसर्गप्रेमी मात्र उत्साहाने येतच असतात. तर अशा या दिंडीगडावर अगदी मुख्य मंदिराच्या खालच्या भागी पूर्वेला खोल दरीत एक पुरातन मंदिर आहे. त्याबद्दल मात्र बरेच निसर्गप्रेमी आणि भक्तगण अनभिज्ञ आहेत. दिंडेश्वर डोंगरावर एकूण 3 मंदिरं आहेत. एक मुख्य मंदिर, दुसरे दुर्गामातेचे मंदिर आणि तिसरे म्हणजे पुरातन शिव मंदिर, अशी 3 मंदिरं आहेत. दिंडेश्वरच्या मुख्य मंदिरात जाण्यासाठी तुम्ही अर्धा डोंगर बाईक किंवा 4 चाकी गाडीने चढू शकता. एकविरासारखी इथे मध्यभागी विश्रांतीची आणि पार्किंगची जागा आहे. मुख्य रस्ता सरळ मुख्य दिंडेश्वर मंदिराकडे जातो. तिथून आणखीन 2 कच्चे रस्ते आहेत. एक दुर्गामातेच्या मंदिराकडे जातो, जे मंदिर फक्त 5 मिनिटावर आहे, आणि एक रस्ता आहे जो बाईक किंवा गाडीने जात नाही. ज्याप्रमाणे आपण भीमाशंकर येथे खाली उतरतो तसा अवघड रस्ता आहे. अगदी घनदाट जंगल आहे. आजूबाजूला कळकळते ओढे, जे पावसाळ्यात असतात ते ओढे तुम्हाला पावसाळ्यात दिसतील. तर असे छोटे छोटे गर्द अशी झाडी, हिरवी मनोहर अशी पावसाळ्यात इथे दृश्य दिसणार, आणि खूप ठिकाणी अशी हिरवळ तुम्हाला दिसून येईल. वाट थोडीशी निमुळती आहे आणि अवघड आहे, पण जर तुम्हाला हे मंदिर पाहायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. 20-25 मिनटं लागतात इथे या मंदिराजवळ जाण्यासाठी. दरी आहे थोडीशी तिथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी, आणि त्या दरीजवळच हे मंदिर आहे. अगदी मध्यभागी पाण्याच्या झऱ्याच्या वाटेत मंदिर भग्नावस्थेत आहे. मुख्य गाभाऱ्यात मध्यभागी दगडाचे शिवलिंग आहे. हे शिवलिंग आणि दिंडेश्वर मुख्य मंदिराचे शिवलिंग आकाराने आणि दिसायलाही सेम आहे. शिवलिंगाच्या आजूबाजूला किमान 10 बाय 10 फुटाचा गाभारा आहे. हा गाभारा सध्या किमान 8 ते 10 फूट उंचीचा चांगल्या अवस्थेत आहे. समोर दरवाजावर काही मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत आहे. नदी चांगल्या अवस्थेत अजूनही त्याच ठिकाणी वसलेली आहे. एका बाजूला काही विरगळ पडल्या आहेत. मंदिराचे खांब आणि आजूबाजूची तटबंदी दगडी भिंती पडक्या अवस्थेत आहे. इथला आधीच वाघाचा बोर्ड बघून माझी वाट लागलेली आहे. त्याच्यामुळे मी जरा त्या ठिकाणी जाणार नाही, कारण की खूप जंगली असा रस्ता आहे. पण तरी पण मी तुम्हाला फोटो स्वरूपामध्ये हे मंदिर दाखवण्या इच्छुक आहे. तर मी मला थोडा पुढे मी तुम्हाला दाखवतेच हे मंदिर कसं आहे ते. तर या मंदिरातून आपण निरोप घेऊया. सगळं ना धुकं पडलं आणि इथे खूप थंडी आहे. त्याच्यामुळे ना सगळीकडे तुम्हाला धुकं दिसत असेल. बघा खूप थंडी आहे इथे. असं तर खूप उंचावर आहे मंदिर. तुम्हाला बघूनच वाटेल की चढावंच नाही, पण चढावू शकतो. आता जीवदानीच्या पायऱ्या उतरताना कसं पाय थरथरतात ना, तसे आता इथे दिंडीगडवर आल्यानंतर तुम्हाला आता कॅमेरा माझा हलताना दिसेल, कारण की पाय खूप लटपटायला लागलेले आहेत उतरताना. आता बघूया. आता जाताना आपल्याला तर काही वाहन नाही आहे, सो कसं जाते मी तो सगळ्यात भयानक जो मी एक्सपिरियन्स म्हणते तुम्हाला आता बघूया, फेस करणार आहोत. अजून मला एकाच ठिकाणी 2 मंदिरं सुद्धा अजून करायची होती.
तर इथेच आता मी जिथे उभी आहे ना तिथे अजून 2 मंदिर आहेत. ते म्हणजे पाताळेश्वर मंदिर आहे आणि जे शिवशंकराची शिवपिंड आहे इथे. असं जंगलातून खूप मार्ग आहे हा. आणि दुसरं म्हणजे देवीचं मंदिर आहे. त्याची पायवाट जिथून आपण पायी चालायला स्टार्ट केलं ना तिथूनच आहे त्याची वाट. पण तिथे पण खूप जंगली एरिया आहे, त्याच्यामुळे मी तिथे जाणं प्रेफर नाही केलं. पण मी तुम्हाला फोटो स्वरूपात दाखवू इच्छिते की पाताळेश्वर मंदिर कसं आहे आणि देवी मंदिर कसं आहे ते. तर पहिलं तुम्ही पाहू शकता हे आहे देवी मंदिर. आणि हे बघा इथला असा परिसर आहे आणि आतमध्ये आहे देवीची ही मूर्ती. आणि दुसरं आहे पाताळेश्वर मंदिर जे आता थोडंसं भग्न अवस्थेत आहे आणि हे आतमधलं आहे. तशी 2 मंदिरंसुद्धा आहेत इथे. तर जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर नक्कीच या 2 मंदिरांनासुद्धा भेट देऊ शकता. पण एकटं जाऊ नका कारण की खूप रानवाटा आहेत इथे त्याच्यामुळे. मंडळी, मी जो वाघ लावलेला बोर्ड पाहिला त्याच्यामुळे माझी जाताना खूपच अगदी तारंबळ उडली होती आणि मी खूप घाबरत होती खाली उतरताना. मी लिफ्ट घेण्याचा पण भरपूर ठिकाणी प्रयत्न केला, पण लिफ्टसाठी एखादीसुद्धा गाडी खाली उतरत नव्हती. फक्त जाताना मला एक पोलीस इन्स्पेक्टर भेटते, ते त्यांच्या ड्युटीसाठी जात होते वरती, त्याच्यामुळे ते मला काही खाली सोडू नाही शकले. पण तरी पण देवाकडे प्रार्थना करत राहिली आणि व्हिडिओ मी पुढे जाऊन बंद केलेला आहे कारण की माझी खूप वाट लागली होती. माझ्याकडे ऑलरेडी 2 फोन होते. एक फोनवर मी जोराजोरात गाणी लावली आणि दुसऱ्या फोनवर माझ्या मिस्टरांशी मी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. ते माझ्याबरोबर होते अगदी उतरेपर्यंत खाली. आणि त्याच्यानंतर एक भैया होते, त्यांनी मला त्यांच्या गाडीतून लिफ्ट दिली. मला आधी विचार पडला होता की मी जाऊ का नको जाऊ, पण खूप अजून खाली उतरण्यासारखं होतं. त्याच्यामुळे जवळजवळ हे 4 ते 5 किलोमीटरच्याहून पण जास्त आहे उतरणं ह्याचं. तर त्यामुळे मग मी लिफ्ट घेतली. मिस्टर बोलले तू घे लिफ्ट, मी आहे व्हिडिओ कॉलवर तुझ्यासोबत. सो मी लिफ्ट घेतली आणि मग त्यानंतर मी खाली उतरली. कारण की रस्त्याने मी जेव्हा खाली जात होती मी जस्ट त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवत होती की बाबा बघा इथे किती जंगल आहे. आणि ते सुद्धा इतके त्यांना पश्चाताप झाला होता की मी उगाच हिला गाडीने का नाही पाठवलं. आणि त्यांना पण खूप वाईट वाटत होतं या गोष्टीचं. तेही खूप घाबरले होते मनातून की ती व्यवस्थित खालपर्यंत पोचते की नाही. पण स्वामींच्या कृपेने मी पोचली खालपर्यंत. मला एक लिफ्ट देखील भेटली आणि मध्ये बाबा देखील भेटले आणि मध्ये अशी ही मुलं पण होती जी मला वाटेने चालताना भेटत होती. मध्ये मी उतरत असताना मला 2 मुलं भेटली जी बिचारी मुकी होती आणि त्यांना बोलायला येत नव्हतं. आणि ते म्हणत होते माझे पाय बी दुखले असं म्हणत होते. आणि त्यानंतर एक बाबा भेटले आणि त्यानंतर एक गाडी होती एका पठारावर, तर ते एक गृहस्थ भेटले. तर ते थांबले होते, नुकतेच आले होते, त्याच्यामुळे ते काय मला रिटर्न घेऊन जाऊ नाही शकत होते. तर असे माझे अनुभव होते. तर मंडळी तुम्ही इथे याल तर खरंच एकटं येऊ नका. माझा असं सारखा कॅमेरा असा फिरत होता, जशी माझी नजर फिरत होती तसा पूर्ण माझा कॅमेरा सतत असा फिरत होता. आणि घाबरून मी स्टेबलायझर लावायलाच मोबाईलला विसरली. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं शेकी म्हणजेच व्हिडिओ जास्त हलताना दिसत असतो. आता इथून आपल्याला डाव्या साईडला जो रस्ता दिसतोय ना तिथून ते मंदिर आहे आणि पुढे थोडं जंगली वाटेने ते दुसरं पाताळेश्वर असं मंदिर आहे. जर तुम्ही इथे आलात, जर ग्रुपने असाल तर तिथपर्यंत जा, अन्यथा तिथपर्यंत जाण्याची रिस्क घेऊ नका. इथून आता आपण निघालोय, बघूया काय गाडी भेटते का खाली जाण्यासाठी. इथून 2 ते 3 किलोमीटर खालीपर्यंत जाण्यासाठी काहीच नाही. तो होपसो तुम्ही आहे ना रॅपिडो केलात ना तर ती रिटर्नसाठी करा जास्तीत जास्त. हां काका थोडं पुढे आहे, तिथे पुढे पार्किंग आहे आणि मग वर मंदिर आहे. इथे वाघ बोललेत ना म्हणून माझी वाट लागली आहे ऑलरेडी.
तर शक्यतो जे पण या मंदिरात येत असतील त्यांनी जास्तीत जास्त 2 व्हीलर घेऊन यावी किंवा 4 व्हीलर पण येते इथपर्यंत. आणि तिथून थोडं पुढे चालण्यासाठी रस्ता आहे, तर तिथे तुम्ही येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन्ही वेळेला काही तुमची अडचण होणार नाही. तर ही खबरदारी तेवढी घ्या, नाही तर माझ्यासारखंही बघा, मी अगदी रानावनात, हे बाजूला रान बघा आहे, चालू आहे मी. स्वामीने आता इथपर्यंत आणलेली आहे, स्वामी मालिक असं म्हणू शकते मी आता कदाचित. असं श्री स्वामी समर्थ, तुम्ही इथपर्यंत आणलीत. आता 2 ते 3 किलोमीटर खाली आहे, अजून त्याच्यापेक्षा पण लांब आहे म्हणतात. बघूया किती चालायला लागते आता. आणि हे पूर्ण असं घनदाट जंगल आहे. बघूया. तर काही काही जणांना वाटतं, कारण की मला एक कमेंट आली होती, हे तर काय तुम्ही तुमच्यासाठी करताय, आमच्यासाठी थोडीच. पण हे करणंसुद्धा सोपं नाही आहे, कारण की एवढ्या रानात एकटं फिरणं खाऊ नये. रस्त्याने थोड्या थोड्या वेळाने गाड्या तर चालू आहेत, पण तरी पण एक ना वेगळीच भीती वाटते. जाऊ दे, माझी सबस्क्रायबर मंडळी तर पाहत आहेत की माझी मेहनत काय आहे ती. सो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मंडळी. तुमच्यासाठी एवढे लांब लांबचे लोकेशन मी घेऊन येत असते, अजून मला घेऊन यायचे आहेत. बघूया आता कुठपर्यंत नेत आहेत स्वामी आम्हाला, अजून जिथपर्यंत जाता येईल तेवढं. मध्ये मध्ये कोण ना कोण भेटतं आहे, बघूया. लोकेशन तर खूप छान आहे, पण हे असं आहे, हे खूप छान आहे. मग दोघे जण मुलं भेटली, ती म्हणतात तंगड्या दुखायला लागल्या आमच्या. खरंच हे खूप उंचावर आहे, त्यामुळे बाईक किंवा 4 व्हीलर गाडीशिवाय येऊच नाही वरपर्यंत. जे दुसरं चढण्याची जागा आहे ना ती बेस्ट आहे, पण हे जे चढायचं आहे ना भयंकर उंच आहे. हे जीवदानीपेक्षा पण मी उंच आहे असं म्हणू शकते. विरारची जीवदानी ज्यांनी पाहिली असेल तर त्याच्यापेक्षा उंच आहे, खूप उंच आहे. खूप आता हळूहळू चाललो आहे, बघू. निसर्गाचा आस्वाद घेतोय, फक्त निसर्गाचा आस्वादच भेटू दे, दुसरं काय भेटू दे नको. श्री स्वामी समर्थ, हेच चालू आहे माझ्या मनात. चला बघूया. म्हणूनच मी भिवंडीचा भरपूर दिवस प्लॅन स्किप करत होती, कारण की माझ्याकडे गाडी असून मला ती चालवता येत नाही, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सध्या आम्हाला ड्रायव्हर अवेलेबल नाही आहेत, आणि इतक्या लांब यायचं म्हणजे गाडीत काय पेट्रोल कमी नाही लागत. सो माझ्या एकट्यासाठी गाडी काय काढायची, म्हणून मी ट्रेनने आली आणि फिरते. हा प्लेस असा दिसतोय. गावाला कशी एकदम नागमोडी वळणं असतात, तसा हा वळणाचा रस्ता आहे. काही काही जण म्हणतात यूट्यूब काय एवढं व्हिडिओ करायचं टाकायचं नाही. हा खूप अवघड काम आहे हे. एक वेळ 8 तास नोकरी केलेली पत्करली. आपण म्हणतो ह्यामध्ये पैसे आहेत भरपूर, पण खरंच 8 तास नोकरी केलेली पत्करली. पण हे नको असं वाटतं. त्यामुळे ही मेहनत आहे, ही मेहनत प्लीज बघा. आणि मंडळी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी एवढी रिस्क घेऊन इथे ह्या ठिकाणी आलेली आहे. एक बाबा दिसत आहेत, बघूया. बिचारी चढत येत आहे तेवढ्या लांब.
हॅट्स ऑफ डॅट. एवढं जगणं कठीण आहे बाबा. आमचे आताच पाय दुखायला लागलेत आणि बाबा बघा एवढ्या वयात चढतायत. भैया आप कहाँ जा रहे हैं? हाँ शिरवाड़े नहीं, मेन रोड पे छोड़ दीजिए मुझे, चलेगा. आपल्याला या भैयाने रिव्ह दिलेली आहे यांनी. यहाँ छोड़ दीजिए, चलेगा. थैंक यू. बस थैंक यू. भैया बाय बाय कीजिए. तर आपल्याला यांनी लिफ्ट दिलेली आहे. चला थँक्यू. द्या कुछ देना है. थँक्यू थँक्यू. तर यांनी आपल्याला अशी लिफ्ट दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण एवढं खाली येऊन पोचलेलो आहे आता. हा मंदिराचं गेट आहे ना, इथपर्यंत आपण आलेलो आहोत आता. तर असे माझ्यासारखे वांदे व्हायला नको ना, म्हणून तुम्ही एकतर प्रायव्हेट रिक्षा किंवा गाडी करूनच जा तिथे, म्हणजे ते येण्यासाठी काहीच मार्ग नाही. दोघं तिघं असतील तर बेस्ट आहे, तुम्ही येऊ शकता चालत चालत बोलत वगैरे. पण एकटं असाल तर येऊ नका. इथून आता मला वाटतंय मला काही रिक्षा किंवा काही भेटेल असं वाटत नाही. मी एक काम करते आता. हा गेट आहे, बाहेर आलेली आहे मी आता. जो शिळसाटा रोड आहे ना तिकडे जाते रिक्षाने आणि मग तिथून बघते आपल्याला काय भेटतं आहे.